नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पद आहे मित्रांनो, पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? बघा, स्वराज्य पक्षाचे संस्थापक आपल्याला सांगायचे आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोतीलाल नेहरू. हे कोण होते मित्रांनो? स्वराज्य पक्षाचे ते संस्थापक होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, अमर सोना बंगला च्या गाण्याचे लेखक कोण आहेत? बघा, अमर सोनार बंगलाच्या गाण्याचे लेखक आपल्याला ओळखायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, फायटोलॉजी मध्ये काय अभ्यासले जाते? बघा, फायटोलॉजी मध्ये नेमके काय अभ्यासले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वनस्पतीचा अभ्यास. कशामध्ये मित्रांनो? फायटोलॉजी मध्ये वनस्पतीचा अभ्यास म्हणजे अभ्यासले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, कोणत्या राज्यात जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे? कोणत्या राज्यामध्ये जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी जल्लीकट्टू हा खेळ प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, अभ्रक कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळते? बघा, अभ्रक कोणत्या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहार राज्यामध्ये अभ्रकचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, इंदिरा गांधी यांचे चरित्र लिहिलेल्या लेखकाचे नाव काय आहे? बघा, इंदिरा गांधी यांचे चारित्र्य लिहिलेल्या लेखकाचे नाव आपल्याला ओळखायचे आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुपुल जेकर. कोण मित्रांनो? पुपुल जेकर. हे कोण मित्रांनो? इंदिरा गांधी यांचे चरित्र लिहिणारे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, टिपू सुलतान कोणत्या राज्यामध्ये म्हणजे राज्याचा शासक होता? बा, टिपू सुलतान हा कोणत्या राज्याचा शासक होता? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. हा पण ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे म्हैसूरचा ते सुलतान होता. कोण होता मित्रांनो? टिपू सुलतान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतीय चलनाच्या नोटाच्या मागे किती भाषा छापल्या जातात? बघा, भारतीय चलनाच्या नोटाच्या मागे किती भाषा छापल्या जातात? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. सोपा आहे, पण तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यामध्ये गोंधळ होतो, त्यासाठी तुमची प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. तर किती भाषा असतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 15 भाषा हे नोटच्या मागील ठिकाणी ही 15 भाषा असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, गीता रहस्य हे कुणी लिहिलेले आहे? बघा, गीता रहस्य हे कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेत खालपैकी कोणता ग्रह हा सर्वात मोठा आहे? पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेमध्ये सर्वात मोठा ग्रह आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुरु ग्रह. काय मित्रांनो? पृथ्वीवरील म्हणजे पृथ्वीच्या आकारानुसार सर्वात मोठा म्हणजे गुरु ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव डॅडॅसी होते. बघा, भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव डॅडॅसी होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑपरेशन विजय. हे काय होते मित्रांनो? कोड नाव होते. काय होते? ऑपरेशन विजय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा कोणाला दिला जातो? बघा, उच्च न्यायाधीशांचा राजीनामा हा कोणाला दिला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. हा पण ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती यांना दिला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कोळशेच्या साठ्यासाठी खालपैकी कोणती पात्र हे ओळखले जाते? बघा, कोळशेच्या साठ्यासाठी खालपैकी कोणती पात्र हे ओळखले जाते?
म्हणजे कोणत्या नदीचे पात्र हे ओळखले जाते असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दामोदर व्हॅली हे पात्र कोळशीच्या खाणीसाठी ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते बघा. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजेंद्र प्रसाद. कोण होते मित्रांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली आहे बघा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणजे 1600 मध्ये झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो बघा. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हे कोणत्या ठिकाणी पडत असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेरापुंजी या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो बघा. पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 22 एप्रिल या दिवशी पृथ्वी दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे बघा. भारतातील सर्वात लांब नदी आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गंगा. गंगा काय मित्रांनो? भारतातील सर्वात लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या भागामध्ये आहे बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र हे कोणत्या भागामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विदर्भ या ठिकाणी म्हणजे या भागामध्ये वनक्षेत्र हे सर्वात जास्त आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सोन्याची किंमत कोणत्या शहरामध्ये निश्चित केली जाते बघा. सोन्याची किंमत ही कोणत्या शहरामध्ये निश्चित केली जाते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लंडन. लंडन या ठिकाणी सोन्याची किंमत ही निश्चित केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता बघा. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. हा काय मित्रांनो? स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, संगणकाचा मेंदू कोणता आहे. संगणकाचा मेंदू हा कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सीपीयू. सीपीयू काय मित्रांनो? संगणकाचा मेंदू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो बघा. जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अध्यक्ष. अध्यक्ष काय असतो मित्रांनो? जिल्हा परिषदेचा प्रमुख असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे बघा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्वचा. त्वचा काय मित्रांनो? मानवी शरीरातील सर्वात मोठा भाग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, उच्च न्यायालय कोणत्या कलमाखाली स्थापन झाले आहे बघा. उच्च न्यायालय हे कोणत्या कलमाखाली स्थापन झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 214 नुसार उच्च न्यायालय हे या कलमाखाली स्थापन झालेले आहे. कलम कोणती आहे मित्रांनो? कलम 214. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो बघा. रक्ताचा लाल रंग हा कशामुळे येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमोग्लोबिन. यामुळे रक्ताचा लाल रंग हा तयार होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र काढलेले आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र काढलेले आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मुघल शासकामध्ये कोणती भाषा प्रचलित होती बघा. मुघल शासकामध्ये कोणती भाषा ही प्रचलित होती. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पारसी. कोणती मित्रांनो? पारसी भाषा ही प्रचलित होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे बघा. नर्मदा नदीचे उगमस्थान आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमरकंटक टेकडी. या ठिकाणी नर्मदा नदीचे उगमस्थान असलेले ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.